विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 18वा धडा आहे किंवा 18वा कविता आहे, त्याचं नाव काय आहे व देश कोणचा आहे, काय आहे व देश कोणचा आहे. आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे. कोणता सीझन आहे? पहिला. तर चला बघूया या सीझनमध्ये कवीने काय सांगितले आहे. बघा, कवी कोण आहे? राम नरेश त्रिपाठी. कोण आहे? राम नरेश त्रिपाठी. तर यांचा परिचय बघूया. जन्म 4 मार्च 1889, मृत्यू 16 जनवरी 1962. रचनाएं मिलन, स्वप्न, पथिक, मानसी आदि कृतियों के अतिरिक्त आपने बालोपयोगी साहित्य भी लिखा है. परिचय: आप राष्ट्रीय सांस्कृतिक काव्य धारा के प्रमुख कवि हैं. प्रस्तुत कविता में भारत की महिला एवं उसकी सुंदरता के बताए गया है. यहाँ पे उनकी सुंदरता को बताया गया है. तर यहाँ पे काय आहे, कसं आहे ते आपण बघूया. बघा, मनमोहिनी प्रकृति की जो गोद में बसा है, सुख स्वर्ग सा जहां वो देश कौन सा है. इथे कविता जे आहे ते काय सांगितले आहे, कवी यांनी काय सांगितले आहे की सुंदर सुंदर मनमोहिनी म्हणजे जे खूपच सुंदर आहे, जो प्राकृतिक आम्हाला दिलेले आहे त्याला म्हणतात मनमोहिनी. तर या सुंदर सुंदर निसर्गांचा वसलेला असा कोणाचा देश आहे जिथे स्वर्गप्रमाणे आनंद येते किंवा आहे, स्वर्गप्रमाणे आनंद येते किंवा आहे, असा कोणता देश आहे ज्यामध्ये प्रकृती यांनी गोदावर सुख किंवा स्वर्ग जसा म्हणतात आहे, असा देश कोणता आहे. जसा की इथे तुम्हाला एक चित्रपट आहे बघा इथे. तर इथे तुम्हाला काय सांगितले आहे की बघा, इथे खूप सारे जे प्राकृतिक सौंदर्य आहे तुम्हाला दिसत आहे की याबद्दल जे प्राकृतिक सौंदर्य आहे, जसं नदी वाहत आहे आणि सर्वकडे काय आहे, हिरवीगार आहे. तर हा रूपेत कवीने असं सांगितले आहे की हा जो देश आहे खूपच स्वर्ग सारखा आपल्याला भेटलेला आहे. तर हा कोणता देश आहे असं त्यांनी सांगितले आहे. तर हा झाला आपला पहिला स्पष्टीकरण. आता आपण दुसरा बघणार आहे. बघा, जिसके चरण निरंतर रत्नेश धो रहा है, जिसका मुकुट हिमालय व देश कौनसा है. इथे काय म्हणाले आहे की जिसके चरण निरंतर रत्नेश धो रहा है, जिसका मुकुट हिमालय व देश कौनसा है. इथे म्हणाले आहे की कोणता देश आहे, कोणता देश आहे तो ज्याचा टप्पा सतत धुवून घेत असतात समुद्र आणि हिमालय त्याचा मुकुटाप्रमाणे आहे. हिमालय काय आहे, त्याचा मुकुटाप्रमाणे आहे. हा कोणता देश आहे की ज्या देशच्या निरंतर जे टप्पा जे धुवत आहे, समुद्र निरंतर जे धुवत आहे, हा कोणता देश आहे आणि त्याचा हिमालय असं मुकुटाप्रमाणे आपल्याला दिसत आहे. तर इथे कवित्री हा सांगत आहे की जिसका म्हणजे ज्याचा जे चरण जे आहे ते निरंतर धुवत असतं, समुद्र जे आहे निरंतर धुवत असतं आणि त्यांचं हिमालय असं आपल्याला वाटते की त्यांचं हिमालय जे आहे मुकुटच प्रमाणे आहे. तर हे पण झालं आपला दुसरा स्पष्टीकरण. काय झालं दुसरा स्पष्टीकरण. आता दुसरा बघूया. नदियां जहां सुधा की धारा बहा रही है, सिंचा हुआ सलोना व देश कौन सा है. इथे म्हणाले आहे की ते कोणता देश आहे, ते कोणता देश आहे की वाऱ्या आहे तुमच्याप्रमाणे जे वाऱ्या आहे ते कशाबद्दल घुमत आहे किंवा कशाबद्दल फिरत आहे ते काय म्हणाले आहे. बघा, हा कोणता देश आहे, त्यातून नद्या पाण्यासारखा पाण्यासारखं सुंदर बनवत जाणार आहे. म्हणजे ते खूपच सलोना आहे, खूपच सुंदर आहे आणि त्या नद्याच्या वाहनातून जे पाणी आहे ते लोकांना शेतीमध्ये सिंचायचा पाणी देते. आणि हा कोणता देश आहे जे इतकं सुंदर बनवले आहे, त्याची जे धारा जे वाहणार आहे हे कोणता आहे, ज्यातून हे खूपच सुंदर आपल्याला दिसत आहे. आता बघा इथे, जिसके बड़े रसीले फलकंद नाज मेवे संग अब सब अंग में सजे हैं वह देश कौन सा है.
इथे काय म्हणाले आहे बघा. अशा प्रकारे काय म्हणाले आहे की हा कोणता देश आहे जेथे काय हा कोणता देश आहे जेथे रसाल फळे काय म्हणतात बघा, रसाल फळे सर्व प्रकारचा धान्य, भाज्या आणि शेंगदाण्यांचा तयार होते. काय तयार होते? शेंगदाणा तयार होते. हा कोणता देश आहे? असे विविध प्रकारची सुंदर आणि सुशोभित फळे किंवा फुले त्यांना भेटतात किंवा उमलतात. इथे उमलतात आहे. म्हणून असं म्हणाले आहे की हा कोणता देश आहे ज्याच्याकडे खूपच रशिले फल, कंद, नाज, मेवे, शेंगदाणे अशा विविध प्रकारचा इथे वस्तू किंवा खाद्यपदार्थ भेटतात. तर हा कोणता देश आहे? इथे यांनी असं म्हणाले आहे. कळलं की नाही तुम्हाला? कळलं ना? हो. तर चला अजून बघूया. जिसमें सुगंध वाले सुंदर प्रसन्न प्यारे दिन रात हस रहे हैं वह देश कौन सा है? इथे काय म्हणाले आहे बघा. इथे म्हणाले आहे व कोणता रंग आहे? हा कोणता रंग आहे? तिथे सुगंधवाले म्हणजे खूपच खुशबूवाले सुंदर जे प्राकृतिक सुंदर प्रसन्न फूल तिथे भेटतात आणि जे फूल जे आहे तर असं वाटते की ते सकाळीपासून रात्र म्हणजे सकाळीपासून रात्र यात एकदा हसून आणि लोकांना प्रभावित करते, आपल्यासाठी लोकांना प्रभावित करते. हा कोणता देश आहे जिथे खूपच वेगवेगळ्या प्रमाणे वेगवेगळा सुंदर फूल आपल्याला भेटतात आणि फूल पण असं वाटते की ते हसून आपल्याला मोहित करत आहे. तर हा झाला आपला यांचं स्पष्टीकरण. आता अजून बघूया. मैदान गिरी वनों में हरियालियां लहराती आनंद में जहां है वह देश कौन सा है? इथे काय म्हणाले आहे की जगात म्हणजे असा कोणता देश आहे की ज्याचा मैदान पर्वत आणि जंगलात काय ज्याचा मैदान पर्वत आणि जंगलात काय आहे बघा, हिरवळ आहे. हिरवळ परत बघा. मैदान गिरी वनों में हरियालियां लहराती है आनंद में जहां है वह देश कौन सा है? इथे म्हणाले आहे की असा कोणता जगातील असा कोणता देश आहे त्यातून मैदान पर्वत आणि जंगलात हिरवळ आहे आणि जिथे सर्वत्र आनंद आपल्याला भेटत आहे. असा कोणता देश आहे ज्याप्रमाणे इथे इतका वेगवेगळा लोक किंवा इतका वेगवेगळा जे प्राकृतिक सौंदर्य आपल्याला भेटतात. तर यांचा अर्थ झाले. आता अजून बघूया. जिसके अनंत धन से धरती भरी पडी है संसार का शिरोमणी व देश कौन सा है? बघा इथे काय म्हणाले आहे की जगातील असा कोणता देश आहे ज्यातून अनंत म्हणजे अनगिनत देशामध्ये अनगिनत त्याची पृथ्वी विविध खनिजा परिपूर्ण आहे. असा कोणता देश आहे? इथे काय म्हणाले आहे की असा कोणता देश आहे ज्या देशावर अनंत म्हणजे अनगिनत धन आहे किंवा त्यांची धरती भरपूर आहे, तिथे लोक पण भरपूर आहे आणि त्यांचे जे संसार आहे म्हणून की जग जे आहे ते खूपच भरपूर आहे. त्यामध्ये शिरोमणी म्हणजे की खूपच लोक शिरोमणी सभ्यता असा विविध प्रकारचे लोक तिथे भेटतात. तर असा कोणता देश आहे त्यामध्ये खूपच अनंत लोक किंवा अनंत धरती किंवा अनंत धन आपल्याला भेटत आहे? हा कोणता देश आहे? आता दुसरा बघू. नवक्रांति के पुजारी सेवक सपूत जिसके भारत सिवाय दूजा व देश कौन सा है? इथे म्हणाले आहे हा कोणता देश आहे जिथे सभ्यता प्रथम येते उदयास आली या देशातील प्रत्येक नागरिक जे आहे ज्यांचा मुलगा आपल्या देशात काय आहे सेवक आहे. हा नवीन कल्पना संगोपन करणारा आहे. तर भारत सोडून हा कोणता देश आहे त्यातून आपल्याला असा प्रकारचा लोक भेटतात किंवा असा प्रकारचा व्यक्ती इथे भेटणार आहे. तर यांचा अर्थ असा आहे की हा देश जे आहे जे भारत देश आहे की या लोक पुजारी सेवक सपूत असा लोक इथेही उभे राहते किंवा इथेही जन्म घेलेले जाते. म्हणून यांनी असं नवक्रांती पुजारी म्हणाले आहे. तर हा झाला आपला कविताचा स्पष्टीकरण. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की
जसाबद्दल आपल्याला जो आपला देश आहे त्यातून आपल्याला वेगवेगळ्या लोक, वेगवेगळ्या जाती किंवा वेगवेगळे फूल हा सगळं प्रसिद्ध प्रमाणे आपल्याला कुठे भेटणार आहे? आपल्या भारत देशावर भेटणार आहे. इथे लोक पवित्र असतात. इथे लोकांची जी बोली आहे ते पवित्र आहे. लोक इतके अनंत आहे. इथे धनाची उत्पत्ती होते. इथे प्राकृतिक संसाधन आपल्याला भेटायला मिळते. तर हा सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे भेटणार आहे? भारत देश. म्हणजे इथे म्हणाले आहे की आपला जे भारत देश सर्वोत्तम उच्च कोटीचा आहे.